शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात। शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण होऊन शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होणार। हा युक्तिवाद बुधवारपर्यंत चालेल। न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसऱ्या टप्प्यातील अहवाल मराठा उपसमितीने स्वीकारला। मुख्यमंत्री शिंदे आज विधिमंडळामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये बंद दाराआड बैठक। मराठा आरक्षण आणि सरसकट कुणबी नोंदींच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती। आई ओबीसी असल्यास तिच्या मुलांनाही ओबीसी प्रमाणपत्र द्यावं, मनोज जरांगेंची नवी मागणी। सरकार सत्तेच्या मस्तीत मशगूल, अधिवेशन फक्त हुरडा पारडा करण्यासाठी होतंय का? रविकांत तुपकरांचा सवाल। अधिवेशनाचा कालावधी 2 दिवस वाढवण्याची विरोधकांची मागणी। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा की कायम ठेवायचा यावर चर्चा होणार। राज्यामध्ये आतापर्यंत ऐतिहासिक 2206 कोटी अग्रिम पीक विमा मंजूर। 1700 कोटींचं वाटप, उर्वरित 500 कोटींचं वाटप सुरू। लक्षवेधी सूचनेवरती कृषी मंत्री धनंजय मुंडेंचं उत्तर। धुळ्यामध्ये आतापर्यंत 69 कोटी अग्रिम मंजूर, विम्याची रक्कम आणखी वाढवणार। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतर करण्याचा विचार। शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांची घोषणा। याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल। मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केल्या होत्या। नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करणार। विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागामध्ये समावेश करण्याबाबत विचार सुरू। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधिमंडळात माहिती। भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी रेशीम बागेमध्ये जाऊन डॉक्टर हेडगेवारांना अभिवादन केलं। अजित पवार गट मात्र अनुपस्थित। आशिष शेलारांकडून महायुतीच्या आमदारांना रेशीम बागेत येण्याचं निमंत्रण दिलं गेलं होतं। मनसे नेते संदीप देशपांडेंची उद्धव ठाकरेंवर प्रश्नांची बरसात। उद्धव ठाकरेंनी रिलायन्स विरोधात आंदोलन केलं, यूएलसी विरोधात आंदोलन केलं, नाणार आंदोलन केलं, कोणती सेटलमेंट केली, बारसू प्रकल्प का रद्द केला, एनरॉन्च सेटलमेंट मातोश्रीवर केलं। संदीप देशपांडेंचे उद्धव ठाकरेंवरती आरोप। ठाण्यातील प्रिया सिंग हल्ला प्रकरणी आरोपी अश्वजित गायकवाडसह त्याच्या 2 साथीदारांना 18 तासात जामीन मंजूर। या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल। पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या रुपाली चाकणकरांच्या सूचना। भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत 6630 शेतकऱ्यांकडून 13,41,531 क्विंटल धानाची खरेदी। चुकाऱ्याची 55 कोटी 41 लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। कांदा निर्यात बंदीनंतर शेतकऱ्यांना 200 कोटींचा फटका बसला। निर्यात बंदीनंतर कांदा भावात घसरण, व्यापारी आणि बाजार समितीचंही मोठं नुकसान। कांदा निर्यात बंदी उठवावी, व्यापारी, बाजार समिती व शेतकऱ्यांची मागणी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनंतर निर्यातदार आक्रमक। कांदा निर्यातदार वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार। कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी करणार। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील धवलपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना विषबाधा। चंद्रज्योत वनस्पतीच्या बिया खाल्ल्यानं 13 विद्यार्थ्यांची प्रकृती खराब। विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्स विरोधात दाखल जनहित याचिकेवरती आज हायकोर्टात सुनावणी। सुस्वराज्य फाउंडेशनकडून याचिका दाखल। राजकीय पक्ष सातत्यानं बेकायदेशीर होर्डिंग्स लावत असल्याचा आरोप। मुंबईमध्ये 141 गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द होणार। घरांची नोंदणी, आलेले पैसे, खर्च, इमारत आराखड्यामध्ये बदल झाला का या माहितीचा तपशील न देणाऱ्या बिल्डर्सना महारेराचा दणका। पुण्यातील शिवाजीनगर आगारातून सुटणाऱ्या काही ई शिवाई बस स्वारगेट आगारातून सोडण्यास सुरुवात। त्यामुळे स्वारगेटवरून नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा। पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री ते उद्या पहाटेपर्यंत ब्लॉक। अप डाऊन हार्बरसह अप डाऊन धीम्या जलद मार्ग आणि 5व्या-6व्या मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार। ब्लॉकमुळे मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द। कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सीपेसवरील एक मार्गिका बंद। 5 महिन्यांसाठी मार्गिका बंद राहणार असल्याची माहिती। मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या वंदे भारतसह अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांचं आरक्षण हाऊसफुल। मध्य रेल्वेची आधीच गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेत पनवेल ते मडगाव दरम्यान 14 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा। त्यांनाही मोठा प्रतिसाद। खड्डेमुक्त रस्त्यांबाबतच्या आदेशाकडे यंत्रणांचं दुर्लक्ष। उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालात दावा।
देशातील सर्वात जुन्या सारंगखेडा घोडे बाजाराला 21 डिसेंबरपासून सुरुवात होणार. चेतक फेस्टिव्हलची तयारी अंतिम टप्प्यात. सारंगखेडा घोडे बाजारामध्ये आतापर्यंत 700हून अधिक घोडे दाखल. स्फोट घडवून आणण्याचा बेत आखणाऱ्या इसिसच्या 8 दहशतवाद्यांना एनआयएकडून अटक. एनआयएनं 4 राज्यातील 19 ठिकाणी केलेल्या छापेमारीनंतर कारवाई. मुंबईमध्ये आलिशान कार चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. आरोपींकडून 1.5 कोटींची 5 वाहनं जप्त. वेगवेगळ्या राज्यातून गाड्या चोरल्याची दिंडोशी पोलिसांची माहिती. नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणाचा भर रस्त्यात तलवार उंचावत धिंगाणा. इंदिरानगर परिसरातील दामोदर चौकातली धक्कादायक घटना. परिसरातल्या दुकानांमध्ये तलवार नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. मद्यधुंद तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरच्या निमडोंगरी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांजाची 27 झाडं सापडली. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. व्हिडिओकॉन आयसीसीआय कर्ज घोटाळा प्रकरणी न्यायालयानं सीबीआयला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. बँक फौजदारी कारवाईसाठी बँकेच्या संचालक मंडळानं दिलेली मंजुरी प्रक्रियेनुसार नाही. बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचा दावा. सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्माच्या कारचा अपघात. दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीनं आयुष शर्माच्या कारला धडक दिली. कारचं मोठं नुकसान. अपघातादरम्यान अभिनेता कारमध्ये नसल्याची माहिती. नाशिक शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव. डेंग्यू मलेरिया पाठोपाठ झिका व्हायरसचाही धोका. गर्भवती महिलांनी खबरदारी घेण्याचा आरोग्य विभागाचा सल्ला. पुन्हा कोरोना वाढू लागलाय. काल एका दिवसात केरळमध्ये कोरोनाचे नवे 111 रुग्ण. एकाचा मृत्यू. केरळमध्ये कोरोनाच्या नवा व्हेरियंट JN1चा नवा रुग्ण सापडलाय. केंद्र सरकारच्या सगळ्या राज्यांना सावधानतेच्या सूचना. कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि JN1चा रुग्ण आढळल्यानं राज्यांनी काळजी घेण्याच्या केंद्राच्या सूचना. तर सण-उत्सवाच्या काळात लोकांनी गर्दीत जाणं टाळावं. आरोग्य विभागाचं आवाहन. ज्ञानवापीबाबत दाखल 5 याचिकांवर आज अलाहाबाद न्यायालय निकाल देणार. न्यायालयानं 8 डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. दक्षिण तामिळनाडूतील 39 भागांमध्ये मुसळधार पाऊस. IMDची माहिती. तर कन्याकुमारी, तिरुनेलवेल्लीसह काही ठिकाणी आज पावसाची शक्यता. नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय खासदारांची बैठक संपन्न. सर्वपक्षीय खासदारांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी संसदेमध्ये आवाज उचलावा. संभाजीराजे छत्रपतींची मागणी. रविकांत तुपकर विधान भवनावरती हल्लाबोल मोर्चा काढणार. कापूस सोयाबीनला योग्य भाव मिळावा यासाठी हल्लाबोल मोर्चा. सभागृहामध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी खासदारांच्या निलंबनाविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजावर विरोधक बहिष्कार टाकणार. निलंबित खासदार आंदोलनामध्ये सहभाग घेण्याची शक्यता. इंडिया आघाडीतील नेत्यांची आज 4थी बैठक. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये बैठक होणार. उद्धव ठाकरेंसह शरद पवारही उपस्थित राहणार. इंडिया आघाडीची आज दिल्लीमधील अशोका हॉटेलमध्ये दुपारी 3 वाजता बैठक. बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा होणार. मोदींना शह देण्यासाठी मैं नहीं हमचा नारा घोषित होणार. तसंच उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्या इंडिया आघाडीमध्ये समावेश करण्यासंदर्भात चर्चा करणार. आज दुपारी उद्धव ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेणार. तर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनाही ठाकरे भेट देणार. रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार. देशभरातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींसह पदाधिकारी उपस्थित राहणार. 25 डिसेंबरला रामदास आठवलेंचा वाढदिवस. रिपब्लिकन पक्षातर्फे रामदास आठवलेंचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा होणार. वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाईल. क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणी दिल्लीतून महिलेला अटक. 6,606 कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई. IPLची लिलाव प्रक्रिया दुबईमध्ये पार पडणार. यंदा होणाऱ्या लिलावात एकूण 333 क्रिकेटपटूंचा सहभाग. यामध्ये 214 भारतीय क्रिकेटपटू तर 119 परदेशी खेळाडूंचा समावेश. लिलावामध्ये 2 खेळाडू कसोटीचा दर्जा प्राप्त नसलेल्या असोसिएट देशांचे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आज दुसरा वनडे सामना. मालिका जिंकण्याच्या उद्देशानं भारत मैदानात उतरणार. भारत मालिकेमध्ये 1-0 आघाडीवर. दाऊद ठणठणीत असून दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये छोटा शकीलचा दावा. डिझनी हॉटस्टार गौतम अदानींकडे जाण्याची शक्यता. डिझनीचा भारतीय व्यवसाय अदानींच्या हातात आला तर देशातील OTT व्यवसायाची लढाई अधिक तीव्र होणार. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आर्थिक गैरव्यवहार प्रकरण रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव. जॅकलिननं 200 कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीनं गुन्हा दाखल केलाय. चीनच्या गान्शू भागामध्ये 6.2
तीव्रतेचा भूकंप, भूकंपामध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू, मदत आणि बचाव कार्य सुरू, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.